नमस्कार. रुचकर स्वादिष्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठापासून पालक पापड. अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि तितकेच मस्त होतात. बिलकुल तेलकट होत नाहीत. पापड फार मीठ किंवा तिखटाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. बिझनेस करत असाल किंवा घरी खाण्यासाठी मशीनवर पापड करायचे असतील तर पाणी किती वापरावं, पीठ कशा प्रकारे शिजवावं, एक ना अनेक छोटे छोटे टिप्स अगदी परफेक्ट अशा सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा जरी बनवलात तरी पापड बिघडणार नाहीत. हे पापड न लाटता सुद्धा होतात किंवा बिना पुरी प्रेसचे सुद्धा इतके सुंदर पापड बनवता येतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे घेतलेला आहे मी एक पेंडी पालक, म्हणजेच याच्या काड्यासहित. इथं कवळ्या काड्या असल्यामुळे मी पूर्ण काडी घेतलेली आहे. तर पालकची भाजी अगोदर 10-15 मिनिट मी मिठाच्या पाण्यात ठेवली होती. त्याच्यानंतर अशा प्रकारे पाण्यातून काढून याची छोटे छोटे असं कट करून घ्यायचे आहे. असं जर मिक्सरला फिरवायला गेलं तर पाणी जास्त टाकावं लागतं. त्यामुळे असं कट करून घेतली की पालक पटकन बारीक होतो. म्हणजे फाईन पेस्ट ह्याची आपल्याला करून घ्यायची आहे. तर हे आता कट करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर पहिल्यांदा फिरवून पाहायचं. जर का व्यवस्थित बारीक झालं, मिक्सरचं भांडं व्यवस्थित असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही. पण मिक्सरचं भांडं थोडं जरी प्रॉब्लेम असेल तर पाणी टाकावं लागतं. ते इथं फिरत नव्हतं म्हणून मी 1 कप पाणी, म्हणजेच अर्धा ग्लास पाणी इथं ॲड केलेलं आहे. आता आपली ही फाईन प्युरी छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता. तर इथं तुम्हाला वाटत असेल थोडंसं मोठं मोठं, पण ही पालक आहे, पटकन शिजला जातो. तर एकदम छान अशी ही आपली प्युरी तयार झाली. आता इथं मी घेतलेले आहेत 7 ते 8 हिरवी मिरची, तेही तिखट असावी. अर्धा किलो पिठासाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आणि एक विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ही मिरची वगैरे बारीक करता तेव्हा एकदम फाईन पेस्ट करून घ्या. पुरी प्रेस न करत असाल तर ओबडधोबड करून घेतलं तरीही चालतं. आता इथं अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. मशीननं करताना एकदम बारीक पेस्ट करून घ्या, नाही तर मशीनमध्ये अडकतं आणि नंतर पापड चिरल्या जातात. तर इथं ओबडधोबड वाटतं मला, म्हणून इथं मी थोडंसं आणखीन पाणी, अगदी पाव कपलाही कमी थोडंसं पाणी टाकून घेऊन परत हे बारीक करून घ्यायचं आहे. इथं आपण पापडाच्या मशीननं पापड करतो त्यामुळे ही बारीक पेस्ट करून घ्यायची, नाहीतर जिरं किंवा ओवा मशीनमध्ये अडकू शकतो आणि पापड व्यवस्थित होणार नाही. इथं मी अगदी 2-4 चमचे पाणी टाकून ही छान असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण इथं पीठ मोजून घेऊया. अर्धा किलो म्हणजेच 3 ग्लास. इथं तांदळाचं पीठ कसं तयार करायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. सावलीत शक्यतो सुकवू नका, जास्त दिवस पीठ ठेवलं तर ते पीठ खराब होऊ शकतं. तर अशा प्रकारे एकदम बारीक हे पीठ तयार करून घेतले. इथं 3 ग्लास म्हणजेच अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. आता इथं पिठाच्या 1.25 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता ही पालकची प्युरीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे, कुठलंच प्रमाण अंदाजे टाकायचं नाही बिलकुलसुद्धा. आता इथं 1 ग्लास टाकलेला आहे. मिक्सरचं भांडंसुद्धा किंवा हे भांडंसुद्धा थोडंसं हिसळून घ्यायचं, म्हणजे पालकची प्युरी त्याला लागलेली निघते. आता इथं आणखीन थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूयात. तर 1 ग्लास झाला, हा दुसरा ग्लास. आणखीन 1 ग्लास आपण टाकूया आणि नंतर प्रत्येक ग्लासला 1.25 ग्लास पाणी ह्या हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे. तर इथं 3 ग्लास बरोबर पाणी झालेलं आहे. याच्यापेक्षा बिलकुल जास्त पाणी टाकायचं नाही. मशीनवर पापड करत असाल तर बरोबर पाव ग्लास पाणी इथं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 3 ग्लासला 3 वेळा पाव टाकायचं. का तर एकदम घेतलं तर पाणी थोडंसं जरी जास्त झालं तर मशीनवर पापड व्यवस्थित होत नाहीत. तर आता ही पेस्ट तयार करून घेतलेली हेही ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. एकदम छान असं बारीक मी पेस्ट तयार करून घेतले, थोडंसं पाणी टाकून, फक्त चव छान लागावी म्हणून. आणि लाल तिखट जर टाकलं तर ठसका वगैरे लागू शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचा इथं वापर करायचा आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही हिसळून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचाच आपल्याला इथं पापड खार वापरायचा आहे, बरोबर फुल भरून. सपाट वापरत असेल तर 1.25 चमचा टाकायचा आहे, पण इथं मी छान असा फुल भरून 1 चमचा घेतलेला आहे. इतकं परफेक्ट प्रमाण होतं, काहीच कमी जास्त बिलकुल होत नाही, पाण्याचं प्रमाणसुद्धा नाही. आता इथं मी फास्ट गॅस केला आहे आणि हे झाकून घ्यायचं आहे. झाकून का घ्यायचं, तर थोडंसं जरी पाणी उकळलं तर ह्याच्यातले पोषण तत्व भाजीचे निघून जातात, त्यामुळे याच्यावर ताट एखादं झाकून घ्यायचं. तर बघू शकता उकळी खळखळून आलेली आहे. तर अशा प्रकारे छान उकळू द्यायचं आहे. आता बऱ्याचशा मैत्रिणी पालक शिजवून वगैरे घेतात, तर पानं असतात, त्यामुळे एखाद दुसरी उकळी आली की हे पानं जे आहे ती शिजल्या जातात. त्यामुळे ह्याला वेगळं सेपरेट शिजवायची बिलकुल गरज नाही आणि आपले पापड एकदम परफेक्ट चवीचे होतात. त्यामुळे
आहे जसं मी बनवलं आहे तशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही पुरी प्रश्न करा किंवा मी जसं सांगितले 2 पद्धतीनं मशीननं किंवा न लाटता किंवा न पुरी प्रश्न बनवता तशा प्रकारे. आता पाव चमचा मीठ मी इथं टाकलेलं आहे. थोडंसं मला कमी वाटलं. थोडंसं मीठ परफेक्ट असेल तर चव छान लागते. आता एक हाताने लाटणं फिरवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे पीठ थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथं मी वरून पाणी टाकणार नाही किंवा अगोदर जास्त टाकलेलं नाही. तर फक्त जे आपण मिक्सरचे भांडे हिसळण्यासाठी पाणी घेतलं होतं थोडंसं धुवून घेण्यासाठी, तिथंच फक्त पाव कप पाणी मी वापरलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरलेलं नाही, म्हणजे एक्स्ट्राचं. तर एवढ्या पाण्यामध्ये एकदम परफेक्ट अशी उकड आपली काढून होते. आता उकड कशी काढायची? जास्त वेळ शिजवलं की जास्त पापड फुगतात का, असा बऱ्याचदा गैरसमज होतो. तसं न करता आता आपण हे हटवून घेतले. तर मी इथं फास्ट गॅसवरच हटवून घेतले. जेव्हा आपण पाणी ठेवलं होतं आधण, तेव्हा फास्ट गॅस केलेला आहे. ते मी बिलकुल कमी केलेला नाही किंवा मिडियम केलेला नाही. तर जोपर्यंत आपण हटवून घेतोय, एक ना एक पीठ व्यवस्थित असं ओलं झालं पाहिजे, तोपर्यंत गॅस जी आहे ती मोठाच घ्यायचा आहे. आणि शक्यतो हे भांडं घेताना जेव्हा आपण पीठ याच्यामध्ये टाकतो ते पातळ बुडाचं नसावं, म्हणजे पीठ खाली लागणार नाही. जाड बुडाचं असेल ना तर बॅलन्स होतं आणि खाली करपत वगैरे नाही. तर आता हे पूर्ण पीठ मिक्स झालेलं आहे. तर बघू शकता गॅस मोठाच आहे, बिलकुल बारीक केलेला नाही. तर आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी. तर जोपर्यंत मिक्स करून व्यवस्थित घेते तोपर्यंत फास्ट गॅस केलेला आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस जे आहे फक्त थोडीशी याच्यातून वाफ निघायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे गॅस मोठा ठेवायचा आहे. एवढ्या पटकन तर खाली लागणार नाही, अगदी 1-2 मिनिटसुद्धा नाही. तर हे बघा आणखीन फास्टच गॅस ठेवलेला आहे मी. आता उघडून बघूया. तर थोडीशी अशी वाफ निघते, आणखीन थोडीशी निघली वाफ की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि फक्त 10 मिनिट पीठ हे मोजून ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त बिलकुल ठेवायचं नाही. 10 मिनिटामध्ये आपली उकड छान अशी परफेक्ट तयार होते आणि पीठ पण छान असं शिजतं. आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की पीठ थंड झालं की पापड चिरतात, फाटतात. बिलकुल तसं होत नाही बघा. दणकून अशी वाफ निघलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही बरोबर 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त 5 मिनिट एखाद्या वेळेस ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही. खूप जर शिजलं पीठ तर मशीनला वगैरे चिकटून बसू शकतं. त्यामुळे आता इथं थोडंसं ओझं ठेवलं होतं मी. बघू शकता छान अशी वाफ निघलेली आहे. आता आपण असं पातेलं काढून घेतलेलं आहे. परत याला थोडंसं असं हलवून घेऊया, म्हणजे खालचं पीठ जे आहे ते वरी आणि वरचं पीठ खाली करायचं आहे. बिलकुल बुडाला लागलेलं नाही. छान अशी वाफ याच्यातून निघते, पण ही वाफ आपल्याला घालून घ्यायची आहे. आता बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की तव्यावर ठेवा, गरम तव्यावर वगैरे. तर बिलकुल गरज नाही. पीठ इतक्या वेळेमध्ये एकदम परफेक्ट शिजतं. आजपर्यंत तुम्हाला इतकी परफेक्ट रेसिपी कोणीही सांगितली नसेल. ना पाण्याचं प्रमाण जास्त होतं किंवा बाकीचं साहित्य कमी जास्त होतं. इतकं परफेक्ट असं होतं. आता हातावरती असं आपण जर चोळून बघितलं तर एकदम एकजीव असं हे पीठ मस्त असं लोण्यासारखं झालेलं आहे, बघू शकता. आता ह्या चमच्यासुद्धा काढून घेऊया पीठ लागलेलं आणि याच्यानंतर आपल्याला मशीनची तयारी करून घ्यायची. आता लोखंडाची जर मशीन असेल तर त्याला गंज वगैरे लागू शकतो, त्यामुळे स्वच्छ करून घ्यायचे आहे. आता हे बाजूला करून घेऊया. याला झाकायची गरज नाही, उघडच ठेवायचं आहे. आता हे मशीनला थोडंसं लोखंडाची असल्यामुळे गंज लागू शकतो, त्यामुळे स्वच्छ करणं गरजेचं आहे. नाही तर पापडाला थोडंसं असं कळकटपणा येऊ शकतो. त्यामुळे आणि वाटलंच तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर क्लीन करायचं आणि एखाद्या कपड्यानं पुसून घ्यायचं. आता इथं मी गच्चीवर पापड करते. तर ही प्लॅस्टिकची पन्नी घेतलेली आहे. 2-4 तासात हे पापड आपले तयार होतात. ते हे बघा मी पीठ मळून सुद्धा घेतलेलं नाही आहे, असंच गोळा घेऊन मशीनमध्ये टाकते. तर इतके सुंदर आणि मस्त हे पापड होतात. साधारण 10 ते 15 मिनिटामध्ये अर्धा किलो पापड करून होतात. विक्रीसाठी बनवत असाल तर मशीनवरच पापड करा. लाटून वगैरे खूप वेळ खाऊ प्रोसेस होते. मशीनवर भराभर होतात. विक्रीसाठी परवडतं सुद्धा आणि अगदी कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तुम्ही बनवून ह्या मशीनला विकू शकता. ही थोडीशी वेगळी रेसिपी पापड जे बिझनेस करतात पापडचा त्यांच्यासाठी केलेली आहे किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. मशीनच्या जवळ थोडंसं प्लॅस्टिक पन्नी अंथरून घ्यायची, म्हणजे असं भराभर टाकता येतात. तर बघू शकता एकदम छान असे पापड हे तयार होतात. पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी पातळ हे पापड तयार होतात. पीठ व्यवस्थित झाल्यानंतर हे बघा एकदम छान पातळ असे सुकल्यानंतर तर खूप पातळ होतात हे पापड. आणि ओवा आणि जिरे जर का टाकायचे असतील तुम्हाला, हे बघा एखादा जिरे किंवा ओवा आला तर अशा प्रकारे फाटू शकतात. त्यामुळे
हे ओवा आणि जिरे एकदम फाईन पेस्ट करून घ्या किंवा थोडंसं पाणी टाकून वाटून फक्त एक चव छान लागावी म्हणून टाकायचे आहेत. एखाद्या वेळेस एखादंच येतं, जास्त नाही. तर हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पापड तयार करून घेतलेत. हे बघा एकदम पातळ असे झालेले आहेत आणि 2-4 तासामध्येच हे पापड छान असे सुकल्या जातात. आता थोडेसे पापड मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे सुद्धा सांगते. तर इथे मी मिठाचं जी रॅपर आहे ती घेतलेलं आहे. जिथून पट्टी असते तिथून ह्याला कट लावून घ्यायचा म्हणजे बरोबर अर्धं होतं आणि मध्ये असं जाडसरपणा त्यात राहत नाही. तर हे बघा पूर्ण पीठ आपलं तयार झाल्यानंतर आता बऱ्याच वेळ झालं होतं म्हणजे पापड करून झालेत, तरी अगदी लोण्यासारखं हे पीठ आहे आणि बिलकुल गरम नाही, थंडगार झालेलं आहे. तरीही तुम्हाला मी करून दाखवते. आता बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की थंड झाले की जे पापड चिरतात, फाटतात. तर हे पूर्ण पापड करून झाल्यानंतर जेव्हा आपण मशीनमध्ये पीठ असं थोडंसं राहतं तेही पीठ आहे. अगदी परफेक्ट असं आहे. याचे जेवढे पापड होतील तेवढे मी करून दाखवते. थोडासा वेगळा प्रकार आहे. ज्या मैत्रिणीकडे पुरी प्रेस नसेल किंवा त्यांना लाटून करायला थोडंसं नकोच वाटतं, तर अशा प्रकारे जर केलं तर परफेक्ट पापड होतात. आता ही प्लॅस्टिकच्या पन्नीवर आता इथं तरी थोडंसं तेल लावलं आहे मी, नाहीतर ह्या पापडला बिलकुल एक थेंबसुद्धा तेलाचा आपण वापर केलेला नाही. त्यामुळे पापड बिलकुल खराब होणार नाहीत. 1-2 वर्ष ठेवले तरी त्याचा वाससुद्धा येणार नाही. आता इथं पण एकच वेळा थोडंसं पन्नीला तेल लावून घ्यायचं, परत परत लावायची गरज पडत नाही. आता हे पापड न लाटता ही बघा आपण जी दुधाच्या पातेल्यावर वगैरे ताट ठेवतो ते ताट घ्यायचं आहे म्हणजे वापरायचं आहे. त्यामुळे बॅलन्स व्यवस्थित सगळ्या बाजूनं होतो आणि छान असं पापड एकदम पातळ असं तयार होतं. बघा पुरी प्रेसनं सुद्धा एवढं छान होणार नाही, एवढं ह्या प्लेटनं पापड छान होतात. कुठलीही घ्या पण एकदम सपाट असं बुडाला पाहिजे म्हणजे एकसारखा पापड असा पसरतो ह्याच्यावरती. तर आता हे प्लेटमध्येच मी टाकून घेते, का तर दुसऱ्या प्लॅस्टिक पन्नीवरती टाकावं लागेल. पण थोडंसं सुकले पापड की परत प्लॅस्टिकच्या पन्नीवर टाकून घ्यायचे. हे बघा एकदम पातळ असे आणि परफेक्ट असे झालेले आहे पापड. आणखीन एक तुम्हाला करून दाखवते. हे पापड करायला इतके भरभर होतात. 1-2 असाल तर 1 किलोचे पापड साधारण 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये करून होतात. तर थोडंसं गोळा ठेवताना थोडंसं असं चपटा करून ठेवायचा म्हणजे सर्व बाजूनं छान असा पसरून होतो. तर थोडंसं जाड वाटतो, त्यामुळे खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही, खूप पातळसुद्धा करायचं नाही. खूप पातळ जर केलं तर मग तळल्यानंतर ते असं खूपच असं तोंडात टाकताच विरघळतात पापड. त्यामुळे थोडीशी जाडी असायला हवी, सुकल्यानंतर आणखीन ते पातळ होतात. हे बघा अशा प्रकारे. आता इथं मी प्लेटमध्ये टाकल्यानंतर अगदीच पातळ असे हे पापड किंवा ट्रान्सपरंट पापड असे दिसतात हे. तर परत एकदा मी करून दाखवते. अगदी भरभर हे पापड तयार होतात आणि पालकचे पापड असल्यामुळे चवीला तितकेच खमंग झालेले आहेत आणि पौष्टिकसुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आजचे पालकाचे पापड तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि आपला व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून किंवा कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहता हे कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की आपले व्हिडिओ कुठे कुठे पाहिले जातात ते. तर हे सर्व पापड आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया. तर इथे मी 6 पापड केलेले आहेत. हे बघा अगदी भरभर हे असे टाकूनसुद्धा होतात. 2-4 जर अशा पन्न्या घेऊन 1-2 केलं तर अगदी पटकन पापड तयार करून होतात. तर ह्या पन्न्या परत तुम्ही दुसऱ्या वेळेस वापरू शकता, बिलकुल खराब होत नाहीत. फक्त असं सफाई ठेवायच्या. तुमच्याकडं उन्हात वाळवायची सोय नसेल तर फॅनखालीसुद्धा हे पापड सुकू आणि थोडंसं ऊन ह्या पापडला दाखवायचं म्हणजे वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर 5-6 पापड केलेले बघा एकदम परफेक्ट आणि अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत. दिसायलासुद्धा तितके सुंदर दिसतात. वाटणार नाही की आपण हे वेगळ्या प्रकारे बनवलेत, बिना पुरी प्रेस लाटणं न लावता एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. तर हे पापड आता आपण तळून पाहूयात. प्रकाश थोडा कमी जास्त असल्यामुळे कधी हिरवेगार पापड दिसतात तर कधी पिवळसर दिसतात, पण कलर सुरेख आलेला आहे पापडला. विक्रीसाठी बनवायचे असेल तर मशीननंच पापड बनवा म्हणजे अगदी भरभर होतात. तर अर्धा किलोच्या पिठामध्ये बरोबर मोठं ताट भरून हे पापड झालेले आहेत. जर का तुम्हाला छोटे छोटे साईजमध्ये करायचे असतील तर थोडेसे ओलसरपणा आहे तोपर्यंत बत्ताईनं कट करून घ्या किंवा हाताने तोडून घेतलं तरी चालतं. आता आपण पापड तळून पाहूयात. तर पापड तळताना मिडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं. फास्ट गॅसवर केलं तर पापड करपतात आणि चिमट्याने किंवा झाऱ्याने हे पापड तळून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम छान असे पापड फुललेला आहे आणि अतिशय कोरडा हा पापड होतो, बिलकुल तेलकट होत नाही. ते किती छान फुललेला आहे बघू शकता. तर आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते.
शक्यतो गोल पापड तळताना असं झाऱ्याने तळून घ्या, म्हणजे दाबून तळून घ्यायचा, म्हणजे ते असा वाकडा तिकडा होत नाही. चमच्याने म्हटलं तर ते थोडंसं पकडेपर्यंत असंही होतो वाकडा तिकडा. तर बघू शकता पांढरा शुभ्र आणि मस्त असा पापड झालेला आहे. एवढा पण पांढरा नाही, थोडासा हिरवा दिसतो हा पापड, पण व्हिडिओमध्ये तसा वाटतो. आता हे बघा थोडंसं लांब पट्टी झाली आहे, तर कढईमध्येच बसत नाही व्यवस्थित, त्यामुळे अगदी छोटे छोटे 4-4 बोटाच्या पट्ट्या अशा करून घ्यायच्या, म्हणजे कढईमध्ये व्यवस्थित बसते. तर अगदी छान असं पीठ आपलं तयार झाले, त्यामुळे पापड एकदम परफेक्ट आणि मस्त असा फुलतोय, चवीला तितकाच भन्नाट झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. हे बघा एकूण एक पापड एकदम परफेक्ट असा फुलतोय आणि बिलकुल तेलकट होत नाही. तेल गरम झालं की मीडियम गॅसवरचे पापड तळून घ्यायचे, म्हणजे लालसर किंवा करपणार नाहीत. फास्ट गॅसवर तळायचे नाहीत. तर मी तुम्हाला पापड तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा एकदम छान असा फुललेला आहे पापड, बिलकुल तेलकट झालेलं नाही. आणि बघा अगदी खुसखुशीत आणि परफेक्ट हे पापड तयार झालेलं आहे. हेही पट्टी पापड बघा बिलकुल तेलकट झालेले नाही, हाही तितकाच कुरकुरीत झालेला आहे. दोन्ही पद्धती एकदम परफेक्ट आहेत विक्रीसाठी करा किंवा घरी खाण्यासाठी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.